हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करण्याचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे तुम्ही बघू शकता, तर धुळे महानगरपालिके थ्रू मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जी आरोग्य विभागाची DHS ची महाराष्ट्रामध्ये परमनंट वॅकन्सी येणार आहे, तर या वॅकन्सीसाठी आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येत आहे। या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। त्याचबरोबर आता आपण मित्रांनो व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साइट आहे। आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती जे काही नोटिफिकेशन किंवा जे वॅकन्सी नोटिफिकेशन दाखवले जातात, सर्व ऑफिशियल साइट दाखवूनच दाखवले जातात। याचं मेन रिझन म्हणजे स्टुडंटला पण माहिती व्हायला पाहिजे की कुठून कुठून फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात आणि आपल्या चॅनलवरती करेक्ट आणि ॲक्युरेट सर्वात लवकर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। तर मित्रांनो, या साइट वरती आल्याच्या नंतर जे रिक्रुटमेंट सेक्शन किंवा करिअर ऑप्शन आहे यावरती यायचं आहे। आणि मित्रांनो, इथून जे वॅकन्सी नोटिफिकेशन असणार आहे ते डाउनलोड करून आपण याच्यामध्ये बघणार आहेत की टोटल फार्मसीच्या वॅकन्सी धुळे महानगरपालिकेची जी जाहिरात आहे याच्यामध्ये किती असणार आहेत। आणि त्याचबरोबर आपण बाकी अदर डिस्कशन पण याच्यामध्ये करणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपण हे बघू की फार्मासिस्ट वॅकन्सी याच्यामध्ये किती असणार आहेत। तर याच्यामध्ये जर पदनाम तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे औषध निर्माता। आणि मित्रांनो, टोटल पद संख्या जर बघितली, टोटल वॅकन्सी जर इथे बघितल्या, तर मित्रांनो धुळे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्टच्या टोटल 5 वॅकन्सीज असणार आहेत। आणि मित्रांनो, इथे जे 5 वॅकन्सीचं डिवायडेशन असणार आहे ते प्रवर्गनुसार झालेलं आहे। त्याच्यामध्ये अ ज साठी 1 वॅकन्सी असेल, अ ज साठी 2 वॅकन्सीज असेल, त्याचबरोबर विजा अ साठी 1 वॅकन्सी आणि इतर मागासवर्गसाठी 1 वॅकन्सी। तर अशा पद्धतीने जे 5 धुळे महानगरपालिकेमध्ये वॅकन्सी आहेत त्याचं डिवायडेशन आहे। आणि सोबतच या नोटिफिकेशन मध्ये अदर पण पोस्ट आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फक्त फार्मसी स्टुडंटला गाईड करतो, फार्मसी स्टुडंटना गाईड करतो। तर याच्यामध्ये 5 वॅकन्सीज आहेत। तर या ज्या 5 वॅकन्सीज आहेत, या 5 वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये किती असेल, तर मित्रांनो औषध निर्माता या पोस्टसाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये असणार आहे ते म्हणजे औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर, म्हणजे तुमचं बॅचलर इन फार्मसी झालेलं पाहिजे, म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट पण असणं गरजेचं आहे। आणि इथे मित्रांनो जे सॅलरी असणार आहे ते तुम्ही बघू शकता, 23,485 रुपये ही मंथली सॅलरी याच्यामध्ये तुमची असणार आहे। त्याचबरोबर आता आपण इम्पॉर्टंट बघू की ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आणि एंड डेट काय असेल। तर मित्रांनो, ह्याचं ऍप्लिकेशन 2 मार्च 2026 पासून स्टार्ट होईल। आणि जे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे ती म्हणजे मित्रांनो 13 मार्च 2026 ही मित्रांनो ऍप्लिकेशनची काय असेल, लास्ट डेट असणार आहे। तर या डेटच्या आधी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल या 5 पोस्ट मध्ये, तर मित्रांनो याच्यामध्ये जे वय मर्यादा असणार आहे ती ओपन साठी मित्रांनो 38 वर्ष असेल। आणि मित्रांनो जे प्रवर्ग मधून ऍप्लिकेशन करतायत त्यांच्यासाठी जे एज क्रायटेरिया असणार आहे तो असणार आहे मित्रांनो 43। आता मित्रांनो तुम्हाला असा क्वेश्चन असेल की सर मला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचे, तर अप्लाय मी कशा पद्धतीने करणार आहे। तर मित्रांनो त्यासाठी जे ऍप्लिकेशन प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये जे आवश्यक दस्तावेज तुम्ही इथे बघू शकता, विहित नमुन्याचा अर्ज, आधार कार्ड, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, महाराष्ट्र आदिवासी प्रमाण म्हणजे डोमासाईल आपलं, त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता जन्म तारखेचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, आरक्षित प्रवर्गातील अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना सक्षम प्रदान करण्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील। म्हणजे तुमचं कॅटेगरी मधून तुम्ही अप्लाय करताय तर कास्ट सर्टिफिकेट किंवा ऍडिशनल जे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे त्या पर्टिक्युलर प्रवर्गासाठी, तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे विहित नमुन्याचा अर्ज आहे, तर या पीडीएफ मध्येच तुम्हाला तो अर्ज इथे भेटणार आहे। ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटेल, तिथून याची प्रिंट घ्या। आणि इथे मित्रांनो जो अर्जाचा नमुना आहे इथे तुम्ही डिटेल बघू शकता,
तुमचं नाव आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन, कॅटेगरी रिलेटेड इन्फॉर्मेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे लास्टला त्यांनी कोणते डॉक्युमेंट पण सोबत जोडायचे ते पण सांगितलेलं आहे. सिम्पली याची प्रिंट घ्या, ही इन्फॉर्मेशन फिल करा आणि सोबतच तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे सगळे डॉक्युमेंट अटॅच करा. आणि इथे वरती जो ऍड्रेस दिलेला आहे महानगरपालिकेचा, तर या ऍड्रेस वरती मित्रांनो तुम्हाला दिलेल्या डेट पर्यंत ऍप्लिकेशन तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जमा करायचंय. तर मित्रांनो इथे ऑफिशियल जे लोकेशन असणार आहे धुळे महानगरपालिकेचं इथे दिलेलं आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया याच्यामध्ये जर बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता पहिला मजला कागदपत्र मुख्य टपाल शाखा, पहिला मजला मालमत्ता कर विभागाजवळ, नवीन प्रशासकीय इमारत धुळे महानगरपालिका येथे सक्षम अर्ज जमा करावा. म्हणजे जो आपण फिल केलेला फॉर्म असणार आहे त्यासोबत एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे तुम्हाला या ऍड्रेस वरती मित्रांनो तिथे तुम्हाला जमा करावे लागतील. तर तिथे जमा केल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन जमा होईल. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असेल ती पण या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो तुमची जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे फायनल इयरला तुमचे मार्क असणार आहेत, इथे जर आपण बघितलं ना इथे त्यांनी एक टेबल दिलेला आहे, तर गुणांकन पद्धत याच्यामध्ये असेल. म्हणजे तुम्हाला या वॅकन्सीसाठी कुठलीही एक्झाम द्यायची नाहीये, तर सिंपली पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम म्हणजे अंतिम वर्ष जे असणार आहे बी फार्मचं, तर त्या इयरला तुम्हाला किती मार्क होते त्या मार्काच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर तुमचे जे मार्क आहेत त्यांचं पर्सेंटेज 100% काढण्यात येईल आणि त्याच्यामध्ये ज्या स्टुडंटला जेवढे ऍप्लिकेशन आलेत आणि ज्या स्टुडंटला सर्वात जास्त मार्क आहेत असे 5 स्टुडंट मित्रांनो तिथे सिलेक्ट करण्यात येईल, ते पण तुमच्या कॅटेगरीनुसार. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल, 6 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा असेल आणि तो कॉन्ट्रॅक्ट नंतर रिन्यू होईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि DHS ची अपकमिंग वॅकन्सीची बॅच घ्यायची असेल तर आपल्या RD फार्माच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. थँक्यू ऑल.